brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष मनसे यांना एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि त्याच्यामुळेच उद्धव ठाकरेंना एक चांगलाच धक्का मिळाला. आता कल्याण डोंबिवली पाठोपाठच मुंबईमध्ये सुद्धा चित्र बदलणार का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय आणि त्याचं कारण असं आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये असं म्हटलं जात आहे की राज ठाकरेंना स्वतःसोबत घेऊन किंवा जे लोक आमच्या सोबत येतील त्यांना आम्ही आमच्या सोबत घेऊन त्यांचं स्वागतच करू अशी प्रतिक्रिया ही श्रीकांत शिंदे यांनी दिलेली होती. पण कुठेतरी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हे स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी आणि भाजपला एकटं पाडण्यासाठी हे करतोय का असं म्हटलं जात होतं. आता हे म्हटलं जात असतानाच मुंबईमध्ये मात्र असं म्हटलं जात आहे की कदाचित भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा काही वाद जे आहेत ते निर्माण होऊ शकतात आणि ते कसे होऊ शकतात किंवा ते कसे होत आहेत तर एकमेकांवरती खापर फोडणं याच्यावरनं ते केलं जात आहे. आता मुंबईमध्ये महायुतीला अपेक्षित तसं यश मिळालं नाही, म्हणजे यश नक्की मिळालं पण अपेक्षित तसं यश मिळालं नाही किंवा त्यांना जितक्या जागा अपेक्षित होत्या तितक्या जागा त्यांच्या निवडून आल्या नाहीत अशी बातमी किंवा अशी माहिती जी आहे ती समोर आली की अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि याचं खापर भाजप जे आहे ते एकनाथ शिंदेवर फोडतंय. तर एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या जागा होत्या तिथे तुम्ही आम्हाला अनेक मुस्लिम भागांमध्ये तुम्ही आम्हाला लढायला भाग पाडले किंवा तिथल्या तुम्ही आम्हाला जागा दिल्या, त्याच्यामुळे सुद्धा आमचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांवरती जे खापर फोडतायत ते नक्की कुठल्या वॉर्ड्सवरनं फोडतायत ते आपण या व्हिडिओतनं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. एकनाथ शिंदेंनी असं क्लेम केलं आहे, म्हणजे त्यांच्या पक्षाने असं म्हटलेलं आहे की 11 असे वॉर्ड्स आहेत जिथे आम्ही खूप कमी मार्जिननी आमचे उमेदवार हरलेले आहेत आणि ते वॉर्ड्स कुठले आहेत, तिथले उमेदवार कुठले होते आणि नक्की तिथे किती वोट मार्जिन त्यांचा पराभव झालेला आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूयात की जो स्ट्राईक रेट आहे त्याच्याबद्दल सुद्धा असं म्हटलं जात होतं की जो स्ट्राईक रेट आहे तो स्ट्राईक रेट मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे किंवा अपेक्षित यश किंवा अपेक्षित जे विजय होता किंवा जो आकडा गाठायचा होता तो गाठता आला नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो स्ट्राईक रेटवरती आपल्याला बघायला मिळाला असं म्हटलं जात होतं. तर आता कुठल्या पक्षाचा किती स्ट्राईक रेट आहे या दोनमध्ये ते आपण समजून घेऊयात. शिवसेनेचं आपण जर बघितलं तर शिवसेनेने जास्त जागा लढवल्या किंवा जास्त जागा त्यांनी मागून घेतल्या पण त्यांचा परफॉर्मन्स इतका चांगला नव्हता असं सुद्धा म्हटलं जात आहे. तर त्यांनी 90 जागा लढवलेल्या होत्या, त्याच्यातल्या 29 जागा ज्या आहेत त्या त्यांनी निवडून आणलेल्या आहेत, म्हणजे 29 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत आणि त्यांचा स्ट्राईक रेट हा 32.22% इतका झालेला आहे. त्याच्यानंतर भाजपचं जर आपण बघितलं तर भाजपनं 135 जागा त्यांनी लढवलेल्या होत्या, त्यांच्या 89 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि 66 इतका त्यांचा स्ट्राईक रेट राहिलेला आहे. आता हा झाला स्ट्राईक रेट. आता आपण बघूयात की या दोन्ही पक्षांचा वोट शेअर किती होता, सो ते सुद्धा आकडेवारी आपण समजून घेऊयात. आता याच्यामध्ये वोट शेअर बघायचं झालं तर भाजपचा वोट शेअर हा 45.39% इतका आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट जो आहे वोट शेअर जो आहे तो 10.28% इतका त्यांचा वोट शेअर जो आहे तो झालेला आहे. आता जे मी म्हणत होते की ज्या 11 वॉर्ड्सचं खापर एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपवर फोडतीये ते वॉर्ड्स नक्की कुठले होते ते सुद्धा आपण बघूयात. त्याच्यातला पहिला वॉर्ड आहे 121, हे फक्त मुंबई बद्दलचं आपण बोलतोय. तर 121 हा पहिला वॉर्ड आहे जिकडे प्रतिमा खोपडे या उमेदवार होत्या ज्यांचा फक्त 14 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे, म्हणजे फक्त 14 मतांनी त्यांचं नगरसेवक होण्याची त्यांची संधी जी आहे ती गेलेली आहे. त्याच्यानंतर आपण जर 32 वॉर्ड बघितला तर इथे मनाली भंडारी या होत्या आणि 84 मतांनी त्यांचं जे नगरसेवक होण्याचं स्वप्न होतं ते कुठेतरी धुळीस मिळालं. फक्त 84 मतं त्यांना कमी पडली, त्याच्यामुळे खूप अत्यंत कमी वोट मार्जिन आपल्याला इथे बघायला मिळते. खूप अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की असं झालेलं आहे की आम्ही अगदी थोडक्या मतांनी ती सीट आमची गेलेली आहे. सो त्याच्यातले हे 2 वॉर्ड्स आहेत. आणखीन कुठले वॉर्ड्स आहेत तेही आपण बघूयात. आता 128 मध्ये अश्विनी हांडे या तिथे उमेदवार होत्या आणि त्यांच्या 158 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. त्याच्यानंतर 191 मध्ये आपण जर बघितलं तर प्रिया सरवणकर, सदा सरवणकरांची मुलगी, त्यांचा पराभव जो आहे तो सुद्धा झालेला आहे. तर तो 197 मतांनी फक्त त्यांचा पराभव झालेला आहे, म्हणजे 200 मतं सुद्धा नाहीत, म्हणजे 197 मतं त्यांचा पराभव जो आहे तो या निवडणुकीमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघूयात. 223 वॉर्डमध्ये आपण जर बघितलं तर प्रिया पाटील या तिकडनं शिवसेनेच्या उमेदवार होत्या, त्यांचा 467 मतांनी फक्त पराभव झालेला आहे. त्यानंतर आपण जर 41 वॉर्डचं बघितलं
तर मानसी पावसकर या तिकडनं उभ्या होत्या आणि त्यांचा 596 मतांनी फक्त त्यांचा पराभव जो आहे तो इथे झालेला आहे. आणखीन काही वॉर्ड्स आहेत तिथे सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली. 194 मध्ये समाधान सरवणकर, पुन्हा एकदा सत सरवणकर यांचे पुत्र, त्यांचा पराभव 603 मतांनी फक्त झालेला आहे. सो इथे सुद्धा वोट मार्जिन कमी होती. त्याच्यानंतर 201 मध्ये जर बघितलं तर सुप्रिया मोरे या तिकडनं उमेदवार होत्या, त्यांचा 750 मतांनी त्यांचा पराभव जो आहे तो झालेला आहे. आणखीन 3 वॉर्ड्स आहेत तिकडे सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारांना अगदी काही मतांनी त्यांचा जो पराभव आहे तो झालेला आहे. त्याच्यामध्ये 181 मध्ये आपण जर बघितलं तर पुष्पा कोळी या तिकडनं उमेदवार होत्या. 839 वोट मार्जिन मधला फरक होता आणि तेवढ्याच मतांनी त्यांचा पराभव जो आहे तो झालेला आहे. त्याच्यानंतर 143 मध्ये आपण जर बघितलं तर शोभा जयभाये या तिकडनं उमेदवार होत्या, त्यांचा 943 मतांनी त्यांचा पराभव जो आहे तो झालेला आहे. त्याच्यानंतर 169 मध्ये आपण जर बघितलं तर जय कुडाळकर हे तिकडनं उमेदवार होते आणि त्यांचा अवघ्या 970 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. सो 14 ते 970 ही वोट मार्जिन जी आहे ती आपल्याला बघायला मिळते की इतक्या फरकानी त्यांच्या समोरचे जे उमेदवार होते ते जिंकून आले आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार जे होते ते हरलेले होते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कुठेतरी एकमेकांवरती खापर फोडतायत, अशी बातमी जी आहे ती समोर आलेली होती किंवा अशी माहिती जी आहे ती समोर आलेली होती की एकनाथ शिंदे यांच्याकडनं असं म्हटलं जातंय की काही मुस्लिम बहुल भाग जे आहे तिथे आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की आम्हाला जागा देऊ नका, पण तिथे तुम्ही आम्हाला निवडणूक जी आहे ती लढवायला लावली. तर भाजपचं असं म्हणणं आहे की अपेक्षित असा निकाल आला नाही, कारण की एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा मागितल्या मात्र तसा परफॉर्मन्स त्यांचा फारसा चांगला झालेला नाहीये किंवा तेवढा त्यांनी ताकद जी आहे ती लावलेली नव्हती मुंबईमध्ये. सो अशा प्रकारे महायुतीमध्ये सुद्धा आता काही प्रमाणामध्ये आपल्याला कल्याण डोंबिवली नंतर मुंबईमध्ये सुद्धा वाद जो आहे तो आणखीन उफाळेल का ही चर्चा जी आहे ती आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी केलेलं हॉटेल पॉलिटिक्स असेल. सो या सगळ्यामुळे सुद्धा कुठेतरी दोन्ही पक्षांमध्ये महायुतीमध्येच ठिणगी पडलेली आहे की काय, आणि आता याचं पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये काय होतं, महापौर ची ज्या वेळेला चर्चा होईल त्याचं काय होतं. आता महापौर पदासाठीची जी आरक्षण सोडत आहे ती निघणार आहे. सो त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, भाजप महापौर पदावरती कोणाला संधी देतं किंवा आत्ताच्या घडीला हे तर आहे की महायुतीचाच महापौर होईल हे त्यांच्याकडनं दोन्ही पक्षांकडनं म्हटलं जात आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा एक चढाओढ आहे किंवा रस्सीखेच आहे असं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं अशी मागणी केली जाते, अशी चर्चा होती की त्यांना महापौर पद हवंय, मात्र तसं काहीही नाहीये किंवा आम्ही अशी कुठलीच मागणी केलेली नाहीये. आत्ताच्या घडीला महायुतीचा महापौर होईल असंच त्यांच्याकडनं म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये काय होतं, महापौर कोण होतं हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणखीन वाद पेटतो का हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. सो या सगळ्या अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर वेळोवेळी येत राहू. तुम्हाला जर असे व्हिडिओज बघायला आवडत असतील, तुम्हाला असे डेटा बेस्ड व्हिडिओज बघायला आवडत असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.